नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरोधात ठाकरे गटाची रणरागिणी मैदानात। कोण आहेत वैशाली दरेकर? शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर। माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज 4 मतदारसंघातील उमेदवारांची लोकसभेसाठी नावे जाहीर केली। जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पालघरमधून भारती कांबळे यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात रणरागिणी वैशाली दरेकर यांचा सामना होणार आहे। पण कोण आहेत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लोकसभा लढवणाऱ्या वैशाली दरेकर? शिवसेना, मनसे ते पुन्हा ठाकरे गट असा वैशाली दरेकर यांचा राजकीय प्रवास आहे। वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या, पण मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये मनसेकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि पहिल्या प्रयत्नातच त्यांनी 1 लाखाहून अधिक मतं मिळवली आणि त्या चर्चेत आल्या। लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एकीकडे कल्याणमधून अद्याप शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होत नसतानाच उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी करत वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। मशाल चिन्हावर त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणार आहेत। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गट कोणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं। कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात अनंत दिघे यांचे पुतणे केदार दिघे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्याही नावाची चर्चा झाली। मात्र उद्धव ठाकरेंनी सर्वांना धक्का देत सामान्य शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवला आहे। वैशाली दरेकर यांनी शिवसेना नगरसेविका म्हणून काम केलं आहे। सध्या त्या ठाकरे गटाच्या उपशाखा संघटक आहेत। 2009 पूर्वी त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होत्या। त्यांनी मनसेकडून 2009 मध्ये लोकसभा निवडणूक ही लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळवली होती। त्यानंतर मनसे सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही त्या ठाकरे सोबत एकनिष्ठ राहिल्या। दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये कल्याणमधून वैशाली दरेकर, जळगावमधून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कांबळे यांच्या नावाचा समावेश आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।